सर, मुलाने कोणत्या मुलीवर लग्न केलं पाहिजे? हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता प्रत्येक आईवडिलांना, खास करून सिया गोयलनी ज्या तऱ्हेने केतन अगरवालला मारलं, आपला होणारा पती, अवघ्या 20 वर्षाच्या मुलीनं एवढी क्रूरता मुलींमुळे कुठं आली आहे? तर एवढी क्रूरता मी वारंवार सांगतोय. या ज्या तरुण मुली आहेत आज 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 30पर्यंतच्या ज्या मुली आहे ना, अतिशय क्रूर झालेल्या आहेत, खूप निर्दय झालेल्या, कठोर झालेल्या आहेत. प्रत्येक आईवडिलांना ज्यांना मुलगा आहे ना, त्यांना आता विचार करायची वेळ आहे की कोणत्या मुलीबरोबर आपल्या मुलाचं लग्न करायचं. मी जे ॲनालिसिस केलं आहे, मी जे रिसर्च केला आहे, त्याच्या आधारे मी तुम्हाला सगळ्यांना ॲडवाईस देतो की तुम्हाला जर तुमच्या मुलाचं लग्न करायचं असेल तर अशा मुलीबरोबर करा जी इंटेलेक्च्युअल आहे, जी बुद्धिमान आहे. याचा अर्थ काय की जिला सोशल अवेअरनेस आहे, पॉलिटिकल अवेअरनेस आहे, म्हणजे ती उभा राहून भाषण करू शकते आणि भाषणामध्ये सरकारवर टीका करू शकते. मोदी सरकार असू द्या किंवा फडणवीस सरकार, टीका करू शकते की का पेट्रोलचं प्राईस वाढलं, का डिझेलचं प्राईस वाढलं, का LPGचं प्राईस वाढत आहे. तर या गोष्टींवर जी मुलगी टीका करू शकते, उभा राहून भाषण देऊ शकते, याचा अर्थ काय की तिच्याकडे इंटेलेक्च्युअल बेस आहे. ज्या मुलींकडे इंटेलेक्च्युअल बेस आहे, ज्या मुलींमध्ये अवेअरनेस आहे आपल्या अवतीभोवती काय चालतं, तीच मुलगी रिझनेबल असते. बाकीच्या ज्या या मुली आहे, मला मोबाईल पाहिजे, मला आयफोन पाहिजे, मला अलिबागला घेऊन चला, मला लोहगडला घेऊन चला, मला थायलंडला घेऊन चला, या ज्या मुली आहेत या टुकार मुली आहेत. यांच्या डोक्यामध्ये घाण घुसलेली आहे. आम्हाला फक्त फिरायचं, आम्हाला काय चूल आणि मूल हवं का, आम्ही फिरणार, आम्ही भटकणार. या भटक भवान्या ज्या आहेत ना, त्यांच्याबरोबर लग्न आपल्या मुलाचं करू नका. ज्या इंटेलेक्च्युअल आहे, रिझनेबल आहे, समोर बसून चर्चा करू शकतात, आर्ग्युमेंट करू शकतात, पॉलिटिकल विषयावर करू शकतात, सोशल विषयावर करू शकतात. त्यांना ज्या मुलींना काहीतरी वाटते, एखादा ॲक्सिडेंट झाला तर ती मुलगी पळत जाऊन लगेच त्या ॲक्सिडेंट ज्याचा झाला आहे त्याला मदत करू शकते का? अनेक बायका, अनेक मुली नाही करत, ते फक्त लांबून उभं राहतात, ऐगं बायगं करत बसतात. अशा मुलींबरोबर आपल्या मुलाचं लग्न करू नका. ज्या मी वारंवार सांगतोय की इंटेलेक्च्युअल बेस असायला पाहिजे, तिच्यामध्ये एक बौद्धिक पातळी असायला हवी. त्याच मुलाबरोबर आपल्या मुलीचं लग्न करा, आपल्या मुलाचं लग्न करा. नाहीतर खूप अवघड आहे. तुम्हाला सांगतो, या ज्या बाकीच्या मुली आहेत ना, या मुली खूप कठोर झालेल्या आहेत, या मुली खूप निर्दय झालेल्या आहेत. तुम्ही बघितलं केतन अगरवाल केसमध्ये काय झालं. तुम्ही रिसर्च करा, स्वतः ॲनालिसिस करा, माझं ऐकू नका.